नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक यामध्ये जर बघितलं लिपिक या पदासाठी नवीन सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा त्यासोबतच बघा निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून बघा अशा सरळ सेवाच्या भरतीबद्दलची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली यामध्ये जर बघितलं तर नवीन जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली ही सांगली, सातारा, सोलापूर व रत्नागिरी या जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेली 18 शाखांद्वारे एकूण जर बघितलं 986 कोटी व्यवसाय असणारी सहकारी बँक आहे. बँकेत बघा 20 लिपिक पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच बघा पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता तसेच बघा अन्य तपशील जे तुम्हाला या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. आता बघा लिपिक या पदासाठी जर बघितलं म्हणजे की एकूण 20 जागा आहे आणि 20 जागेसाठी जर बघितलं ही जी भरती जाहिरात करण्यात येणार आहे. आता बघा तपशील आणि शेरामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा उमेदवारांची शैक्षणिक पात्रताबद्दल इथं सर्वात प्रथम इथं माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. बघा शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार हा जो आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्यासोबत बघा MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र जे असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. तर बघा ही जी आहे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता असायला हवी. म्हणजे यापैकी जर बघितलं ही जर का तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे की झालेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. आणि बघा कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर बघा कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर बघितलं प्राधान्य दिले जाणार आहे. किंवा बघा तुमचं MCA, BBA, सायबर सिक्युरिटी, हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स यामध्ये जर का कोर्स कंप्लीट झालेला असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. आणखी बघा यामध्ये काय देण्यात आलेलं आहे की हे जे कोर्स आहे उत्तीर्ण तसेच बघा शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची म्हणजेच की बघा ICM, IIBF, बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका जर का तुम्ही प्राप्त केलेली असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे याच्याबद्दलची पण शैक्षणिक पात्रता यामध्ये देण्यात आलेली आहे. आज त्याच खाली जर आलो तर बघा उमेदवारांची वयोमर्यादा जे की बघा उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष जाहिरात प्रसिद्ध दिवसांपर्यंत ही राहणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जर बघितली तर बघा ₹825 आणि 18% GST प्लस ऍप्लिकेबल बँक चार्जेस हे जे म्हणजे की परीक्षा शुल्क जे लागणार आहे. आता बघा ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जर बघितला तर बघा जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग म्हणजेच की बघा हा जो आहे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो दिला गेलेला आहे. आणि बघा मीडियम जर बघितलं पेपरचा तर बघा मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये जर बघितलं तर हा जो आहे पेपर तुमचा असणार आहे. आता बघा या भरती संदर्भातील जेवढे काही स्टडी मटेरियल आहे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देणार आहे. जेणेकरून बघा पेपरची लेवल कशा प्रकारे येते आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात याच्याबद्दलची माहिती जे तुम्हाला समजून येणार. त्याच खाली जर आलो तर बघा तुम्ही इथं बघू शकता परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती कशा प्रकारे होणार आहे. तर बघा परीक्षेचा कालावधी जो आहे 90 मिनिटांचा राहणार आहे. परीक्षा जी आहे बहुपर्यायी स्वरूपाची असेल म्हणजेच की बघा MCQ टाईप जर बघितलं तर ही जी एक्झाम आहे ते राहणार आहे. आता बघा परीक्षा 90 गुणांची राहील, तोंडी मुलाखत 5 गुणांची राहील आणि प्राधान्य गुणवत्तेनुसार बघा 5 मार्क राहतील. म्हणजेच की बघा एकूण जर बघितलं आपण परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा 1.5 तास राहणार आहे. एकूण गुण बघा 90 गुणांची जे परीक्षा राहणार आहे आणि त्यामध्ये बघा त्यानंतर बघा तोंडी मुलाखत 5 गुणांची आणि प्राधान्य गुणवत्तेनुसार 5 मार्क राहणार आहेत. म्हणजेच की बघा एकूण जर बघितले गुण तर 100 पैकी जर बघितलं तुमची जे आहे मेरिट लागणार आहे. आता बघा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी जर बघितला तर दिनांक 12/12/2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 26/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जर बघितलं तर तुम्ही अर्ज जे आहे करू शकाल. आता बघा परीक्षा पद्धती जर बघितली तर ऑनलाईन पद्धतीने जे आहे परीक्षा फॉर्म भरायचा आहे. आता बघा या अर्जाला जर बघितलं सुरुवात झालेली आहे 12 तारखेपासून म्हणजे की 12 डिसेंबर पासून. आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी जर बघितलं हे जे संकेतस्थळ आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क या संकेतस्थळावरून तुम्हाला भरावे लागणार आहे. त्याच खाली जर आलं तर बघा तरी इथं बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जे की बघा सविस्तर इथं ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची जी प्रक्रिया आहे ते सांगण्यात आलेली आहे की कशा प्रकारे अर्ज जो आहे तुम्हाला करायचा आहे. कारण की बघा
अर्ज करायच्या वेळेस भरपूर विद्यार्थी जे आहे ते घाई करतात आणि त्यामुळे जर बघितलं त्यांचा फॉर्म जो चुकीचा भरला जातो. आता बघा तुम्ही जर बघितलं तरी सविस्तर माहिती वाचून घ्याल जेणेकरून बघा अर्ज भरायच्या वेळेस तुमच्याकडून काही चुकी व्हायला नको. आता बघा यामध्ये तुम्हाला म्हणजे की कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर जे आहे ते अपलोड करायची आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि बघा ही जर का पीडीएफ तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर केलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर बघा तुम्ही इथं बघू शकता की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणखी अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप असल्यास या ईमेल वर कळवावे. म्हणजे की बघा अपात्र जर का तुमचा अर्ज झालेला असेल आणि त्यावरती तुम्हाला जर आक्षेप नोंदवायचा असेल तर हा जो तुम्हाला ईमेल आयडी देण्यात आलेला आहे यावर ईमेल आयडी वरती तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. जेणेकरून बघा तुमच्या अर्जामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की मला आक्षेप नोंदवायचा आहे तर तुम्ही या ईमेल आयडी द्वारे म्हणजे की यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा जो आक्षेप आहे नोंदवू शकता. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर आजच्या भरती संदर्भातील महत्त्वाची बातमी जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि बघा या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आणि बघा येणाऱ्या जेवढ्या काही सहकारी बँक म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिरातीबद्दलचे व्हिडिओ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती आणि YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो. म्हणून तुम्ही चॅनलला आणि YouTube चॅनलला अवश्य जॉइन होऊन जा. आणि बघा तुम्ही कोणत्या जिल्हा सहकारी बँकच्या भरतीची ॲडव्हर्टाइज बद्दल वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा त्या भरतीची जाहिरातीबद्दल जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणार आहे. आणि बघा या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरता येणार याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. ऑनलाईन फॉर्म जर का तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल की ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करू शकाल. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची पदवी झालेली असेल त्यासोबत MSc जर का झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करावं. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.